नमस्कार मित्रांनो, मी जयदेव कुंभारे सर आज तुमच्यासमोर एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र सरकार उद्यापासून समाधान शिबिराचे आयोजन करीत आहे आणि हे शिबिर प्रत्येक तहसीलमध्ये प्रत्येक ठिकाणी आयोजित केलं जाईल आणि त्याचा उद्देश असा राहील मित्रांनो की जितके पण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणारे दिव्यांग लाभार्थी आहेत, श्रावणबाळ योजनेअंतर्गत येणारे दिव्यांग लाभार्थी आहेत आणि जितके पण दिव्यांग लाभार्थी आहेत प्रत्येक योजनांमध्ये, त्यांच्यासाठी ते लोक काय करतील, इन्कम सर्टिफिकेट काढण्याची सुविधा देतील कमी खर्चामध्ये आणि डोमेसिल सर्टिफिकेट, म्हणजे सगळ्या खर्चासाठी फक्त 70-75 रुपये लागणार आहेत। चालान फाडावं लागणार आहे आणि त्याच्याद्वारे 70-75 रुपये देऊन तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट ते लोक काढून देतील। तर याचा उद्देश असा आहे की दिव्यांग पोर्टलवर ज्या ज्या योजना येत आहेत त्या सगळ्या योजनांसाठी हे 2 डॉक्युमेंट अनिवार्य राहणार आहेत। तर तहसीलमध्ये जास्त गर्दी होऊ नये ह्या उद्देशाने ते लोक समाधान शिबिराची स्थापना करीत आहेत मित्रांनो। तर त्यामुळे ज्या योजना येत आहेत दिव्यांग पोर्टलवर दिव्यांग मंत्रालयाद्वारे, त्या प्रत्येक योजनासाठी तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तर त्या फॉर्मसाठी प्रत्येक फॉर्मसाठी तुम्हाला जो डोमेसिल सर्टिफिकेट आहे, रहिवासी दाखला आहे आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागेल। तर तो उत्पन्नाचा दाखला ते लोक तुम्हाला अवेलेबल करून देतील, ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कमी खर्चामध्ये, नाहीतर जास्त पैसे लागतात। आणि दुसरा अपडेट असा आहे मित्रांनो की आतापर्यंत न्यूजपेपरमध्ये तुम्ही पाहिले असाल की तहसीलदारांनी लेटर दिलं न्यूजपेपरमध्ये की तुम्हाला आधार कार्ड आणि UDID कार्ड जमा करावं लागते, यावं लागते आणि लिंक करावं लागते। लिंक करण्यासाठी UDID कार्ड आणि आधार कार्ड, तर तो कोणासाठी आहे माहीत आहे तुम्हाला? तो त्यांच्यासाठी आहे ज्यांचं जुने UDID कार्ड आहेत, म्हणजेच त्यांचे ऑनलाईन नाही आहेत, ऑफलाईन कार्ड होते। म्हणजेच जर तुमचे UDID कार्ड पण जुने असतील, म्हणजे खूप काळा अगोदर झाले असतील, जे ऑफलाईन आहेत अपंगत्वाचे कार्ड, त्यांना म्हटलेलं गेलं आहे की तुम्ही आपलं आधार कार्ड आणि UDID कार्ड आणा आणि लिंक करून घ्या। पण जे आताचे आधार कार्ड सोबत लिंक झालेले, ऑलरेडी लिंक झालेले UDID कार्ड बनत आहेत, अपंगत्वाचे कार्ड बनत आहेत, त्यांना डबल लिंक करण्याची काही गरज नाही मित्रांनो। ते ऑलरेडी लिंक आहेत, ते फक्त ती घोषणा त्यांच्यासाठीच आहे ज्यांचे लिंक नाही आहेत, म्हणून घाबरण्याची काही गरज नाही आहे। पण दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला लाईफ सर्टिफिकेट नसेल भरा तर लवकरात लवकर ह्या महिन्यात भरून घ्या, हे तिकडून आदेश आहे। आणि आपला आधार कार्ड अपडेट करून घ्या, UDID कार्ड जर अपडेटची गरज असेल तर अपडेट करून घ्या मित्रांनो। आणि EKYC खूपच महत्त्वाची आहे, EKYCसाठी त्यांनी खूप म्हटलं आहे, EKYC पुष्कळ लोक करत नाही आहेत, ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या मित्रांनो, नाहीतर तुमची पेन्शन बंद होण्याची म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकते मित्रांनो, म्हणून ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या। थँक्यू।